तर मुंबईतील विविध मंडळांच्या गणपतीचं आज आगमन होते। मुंबईत आज वाजत गाजत आगमन मिरवणुका काढण्यात आल्यात। वारकरी समुदाय पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। दरम्यान संत वासुदेव महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत असलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मनीष गांगुटे यांनी। आपण सध्या मडके बुवा चौक या ठिकाणी आहे। अगदीच गणेशाचं स्वागत करण्यासाठी वारकरी संप्रदाय अगदीच वासुदेव देखील यांच्या वेशभूषेमध्ये अवतरलेले आहेत आणि वारकरी समुदाय देखील गणेशाचं स्वागत करायला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काय सांगाल, आज गणेशाचं स्वागत तुम्ही करतायत, कशा पद्धतीने? आपण ही जपलं पाहिजे आपली संस्कृती, तर आपण ही पुढे अशी नेली पाहिजे आणि एकजुटीने काम केलं पाहिजे आणि गणग्रहाच्या विजयाने स्वागत केलं पाहिजे। बदलत्या काळानुसार गणपतीचं नक्की उद्देश काय होता हे कुणाला आता कळत नाही आहे। जो तो चढाओढीमध्ये सामील होत आहे। तर आमचा उद्देश मंडळाचा हे आहे की एकता हाच संघर्ष, आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन हा जो लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली त्यांचा जे उद्देश होता तेच उद्देश आम्ही पुढे नेतो आणि गणरायाची अशीच वर्षानुवर्ष जोमाने आगमनाची तयारी करू। दरवर्षी पंढरीची वारी निघती, पण सगळ्यांना त्यात जायला जमत नाही, म्हणून आम्ही यावेळी असं केलं की ज्यांना तिकडे पंढरीच्या वारीला जायला जमलं नाही त्यांनी ह्या वारीमध्ये आणि ती एक फील घ्या तुम्ही। तसं आमचं दरवर्षी काय ना काही थीम असं यावेळी आम्ही पंढरीची वारी हे आमचं थीम आहे यावर्षीचं। नक्कीच आपण बघितलं असेल तर पंढरपूरची वारी अतिशय महत्वाची मानली जाते। त्याच वारीचा अनुभव पुन्हा एकदा गणेशाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन सुनीलसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।